बनवायला मदत करतो। आम्ही वापरलेले साहित्य आहे की मेणबत्ती, ताटली, रंगीत पाणी आणि काचेचा ग्लास। कृती: प्रथम आम्ही ताटामध्ये मेणबत्ती ठेवली आहे, त्यामध्ये आम्ही रंगीत पाणी टाकणार आहोत। त्यानंतर आम्ही मेणबत्ती पेटवणार आहोत। आता त्यावर आम्ही हे काचेचे ग्लास ठेवणार आहोत। आता काय होते ते पहा। मेणबत्ती विझल्यामुळे रंगीत पाणी त्या काचेच्या ग्लासामध्ये चढत आहे। असे का झाले? जेव्हा मेणबत्ती जळत असते तेव्हा ग्लासमधील पाणी ग्लासमधील हवा गरम होते व प्रसारण पावते। त्यातली थोडी हवा ग्लासच्या व ताटलीच्या गॅपमधून बाहेर पडते आणि डिशच्या पटीतून बाहेर पडते। ग्लासमधील ऑक्सिजन संपल्यावर मेणबत्ती दिसते व मेणबत्ती विझल्यामुळे ग्लासमधील हवा थंड होते व आकुंचन पावते। त्यामुळे ग्लासमधील दाब कमी होतो व बाहेरील डिशमधील पाणी ग्लासमध्ये चढते। माझे नाव वेदांत आहे, मी इयत्ता 4थीत शिकतो। माझ्या बरोबर आहे माझे नाव पृथ्वीराज शिवचंद्र राठोड, मी इयत्ता 5वीमध्ये शिकतो। आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता। आम्ही साहित्य कृती आम्ही 2 लिंबू घेतलेले आहेत व 2 प्लॅस्टिकची ग्लास घेतलेली आहेत आणि 1 चमचा व मीठ आणि पाणी घेतलेलं आहे। आणि एका ग्लासात मी लिंबू टाकलेले आहे, तो तळाशी जाऊन राहिलेला आहे आणि दुसऱ्या ग्लासात मी थोडेसे मीठ टाकून ते चमच्याने ढवळून घेतलेले आहे आणि दुसरा लिंबू टाकलेला आहे। तर काय लिंबूवर तरंगतो, कारण एका ग्लासात लिंबूची घनता जास्त आहे म्हणून लिंबू तळाला जाऊन राहिलेला आहे। आणि दुसऱ्या ग्लासात मी मीठ टाकलेले आहे आणि पाण्याची घनता जास्त झालेली आहे आणि लिंबूवर तरंगत आहे। धन्यवाद। चुंबकीय क्षेत्राची वेदनक्षमता। मला लागलेलं सामान: काही खिळे, चुंबक आणि वहीचा पुट्टा। मी खाली काही खिळे पसरवते, त्याच्यावर वहीचा पुट्टा ठेवते आणि चुंबक घेते। वहीच्या पुट्ट्यावर मी चुंबक फिरवते। खिळे चिपकले आहे म्हणजे चुंबकीय क्षेत्राची वेदनक्षमता असेल। नमस्कार, माझे नाव वेदांत आहे, मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो। माझ्याबरोबर माझे नाव दीक्षिता विश्वनाथ सावंत, मी इयत्ता 7वीमध्ये शिकते। आमच्या प्रयोगाचे नाव आहे हवेचे गुणधर्म। आम्ही वापरलेले साहित्य: 1 बादली, त्यामध्ये पाणी व 1 बॉटल। कृती: प्रथम आम्ही एका बादलीमध्ये पाणी घेतले आहे, त्यामध्ये मी एक रिकामी बाटली उभी ठेवणार आहोत। त्यानंतर मी ती बाटली थोडी तिरपी करणार आहे। तुम्हाला काय दिसते? बॉटली तिरपी केल्यामुळे पाण्यामध्ये बुडबुडे आले आहेत। यावरून असे सिद्ध होते की पाण्याला हवा जागा व्यापते। माझ्या शाळेचे नाव कासडी देऊळकरवाडी, मी इयत्ता 4थीत शिकते। आज मी तुमच्यासमोर एक छोटासा प्रयोग करणार आहे। या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचे पृष्ठीय ताण। त्यासाठी लागणारे साहित्य: तांब्याभर पाणी, 1 ताट, पावडर आणि साबण। कृती: आपण सर्वत्र ताटात पाणी ओतून घेणार आहोत व त्यात पावडर टाकणार आहोत।
माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण बल. मी इथे एक गोटी ठेवलेली आहे व सपाट भागावर एक गोटी ठेवलेली आहे. आता मी इथे वाळू टाकत आहे. आता मी हे 2 गोट्या यावरून समजते की सपाट पृष्ठभागावरची गोटी लवकर गेली आणि खडखड्या पृष्ठभागावरची गोटी हळूवार गेली.